महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एक वाद पेटला। गणपती विसर्जनाच्या दिवशी राज्यभरातील वर्तमानपत्रांमध्ये एक मोठी जाहिरात प्रसिद्ध झाली आणि त्या जाहिरातीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा फोटो। सांगितलं जातंय या जाहिरातीसाठी तब्बल 40 ते 50 कोटी रुपये खर्च झाला असावे। मग साहजिक आहे महाराष्ट्राला प्रश्न पडतो, एवढे पैसे आले तरी कुठून? सरकारच्या खजिन्यातून की काळ्या पैशातून? विरोधकांचं स्पष्ट म्हणणं आहे हा पैसा भाजपने खर्च केला। पण खरी गम्मा इथंच आहे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला। रोहित पवारांची भूमिका आहे, रोहित पवार म्हणतात ही जाहिरात भाजपने नाही तर त्यांच्या मित्र पक्षाने दिली। मग महाराष्ट्रासमोर वेगवेगळे प्रश्न उभे राहत असताना आता जनतेला प्रश्न पडलाय, भाजपने दिली नाही मग कोणता मित्र पक्ष आहे जो फडणवीसांची ब्रँडिंग करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करतोय आणि कोट्यावधी रुपये उधळतोय आणि कशासाठी? यावर भाजपचे नेते बावनकुळे म्हणतात रोहित पवार आपल्या घरचं राजकारण लपवण्यासाठी भाजपवर आरोप करतायत। म्हणजेच एकीकडे विरोधक सरकारवर काळा पैशाचा ठपका ठेवतायत आणि दुसरीकडे महायुतीच्या आतमध्येच या जाहिरातीवरून संशयाचं वादळ उठलंय। मित्रांनो, खरी गोष्ट ही आहे हा पैसा नेमका आला कुठून? आला तर विरोधकांनी जर फडणवीसांची जाहिरात केली तर फडणवीसांची जाहिरात कशासाठी? जनतेचा पैसा असेल की काळा पैसा? दोन्ही परिस्थितीमध्ये फसवणूक जर कुणाची होत असेल तर ती होत आहे महाराष्ट्राच्या जनतेची। मित्रांनो, खरंच ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण चाललं आहे, खरंच तुम्हाला काय वाटतंय? एवढे 40 ते 50 कोटी रुपयांची फडणवीसांची जी जाहिरात झाली ती कुणी आणि कशासाठी केली? तुमचे विचार कमेंटच्या माध्यमातून नोंदवा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी। धन्यवाद।